हॅलो फ्रेंड्स, मी वीरू ब्लॉगर. तर आज आपण चाललेलो आहोत मार्लेश्वरला. चला बघूया पुढचा ब्लॉग कसा होतो. रात्री नाही झोप, एक्साइटेड लोक मित्रांची सहल निघणार हाय. व्ह्यू सुंदर खूप, गाणे ऑन लूप, मेमरीज हडकोर बनणार हाय. मित्रांची मस्ती ही प्लॅन जबरदस्ती, तरी एन्जॉय करणार हाय. गलीला जायचा तर फायनली आपण आता पोहोचलोय मार्लेश्वरला. चला दाखवतो माझं. कोई कुछ नहीं बोलेगा, कोई कुछ नहीं बोलेगा. ओके, कुछ की जगह क्या बोलेगा? ये समस्या है रे, क्या बोलने का. फायनली आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता निघालोय. खूप चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झालं. आम्ही आता जेवायला बसलोय. तुम्ही जेवण बघू शकता. खूप छान उत्तम प्रकारे दिसतंय. टेस्ट बघतो. भाकरी पण आहे, मोदक पण मिळतात इथे उकडीचे. येते फायनली आम्ही दर्शन घेऊन आलोय आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. आणि दर्शन घेतल्यानंतरला खूप भारी वाटलं आम्हाला. आणि खूप वर्षानंतरला आलो, मला वाटतं 4-5 वर्षानंतरला आलो. आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खूप वर्षानंतर म्हणजे कॉलेजला असताना आलो होतो अचानकमध्ये. त्याच्यानंतरला आता आलोय 4-5 वर्षानंतर. फायनली आपण परतीचा प्रवास चालू केला आहे. मार्लेश्वर देवरुखच्या रोडला आपण जात असताना मार्लेश्वर रोडलाच एक सुंदर असं देऊळ आहे, तुम्ही बघू शकता. प्रकारे तुम्ही बघू शकता देऊळ ची डेकोरेशन खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. छान वाटतं एकदम देऊळ बघितल्यानंतर. देवळात गेल्यावरती मन पूर्ण प्रसन्न, असं भारी आहे. फायनली आपण जाऊया आता घरी जायचं. फायनली रूमवरती आपण पोहोचलोय. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.